ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत। राज्य चित्रपट कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। खालिद का शिवाजी हा चित्रपट बंद करा अशा आशयाची ही घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच ही घोषणाबाजी करण्यात आल्याचं समजतंय। पोलिसांनी दोन्ही तरुण जे ही घोषणाबाजी करत होते या तरुण दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे। नेमका काय प्रकार घडला त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आपण व्हिडिओ नेमका काय ते देखील पाहूया। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने या दोन तरुणांनी ही घोषणाबाजी केली आहे। खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडलेला आहे, कारण अनेक संघटनांनी या चित्रपटाला आक्षेप देखील घेतलेला आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, काय नेमका प्रकार घडला, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आज कार्यक्रम होता हरिक महोत्सव महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आणि या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हे पारितोषिक सोहळे जे आहे ते पार पडत होते। हे पारितोषिक सोहळे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले आणि या सगळ्या संदर्भात, या सगळ्या पुरस्कार संदर्भात ते बोलत असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांमधून दोन तरुण उठले आणि त्यांनी ते खालिद का शिवाजी या चित्रपटाला घेऊन घोषणाबाजी सुरू केली आणि या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जातोय, त्याच्यामुळे यावर थेट कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी घोषणाबाजी करून केली। आणि अचानक या घोषणाबाजी झाल्यामुळे या सर्व जे प्रेक्षक बसलेले आणि यासोबतच मुख्यमंत्री आणि इतर जे मान्यवर बसले होते त्यांना एक धक्का बसला की नेमकी घोषणाबाजी कोण करते। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या तरुणांना उद्देशून म्हटलं की हो नक्की, तुम्ही जर तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही आता इथपर्यंत पोहोचले, आता तुम्ही शांत बसा असं म्हणत स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर लगेचच या सगळ्या परिसरात किंवा या प्रेक्षक गृहामध्ये असलेले जे पोलीस आहेत ते तत्परतेने त्या तिथपर्यंत पोहोचले आणि त्या दोन्ही तरुणांना जे ते ताब्यात घेतलं। ते दोन तरुण नेमके कुठल्या संघटनेचे होते आणि ते नेमके इथे कसे पोहोचले याबाबत अद्याप कोणतीही माहिती सध्या तरी समोर आलेली नसली तरी पोलिसांनी या तरुणांना आता ताब्यात घेतलेलं आहे। मात्र अचानक ही घोषणाबाजी केल्यामुळे आता मुख्यमंत्रीची जी सुरक्षा असेल किंवा मग इतर या कार्यक्रमात नेमके कसे पोहोचले याबाबतचा तपास जो आहे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। अजिंक्य, बरोबर। आणि उमेश, तरुण नेमके कोण होते, कुठल्या संघटनेशी संबंधित होते का, काही प्राथमिक माहिती कळू शकली आहे का? गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपण पाहतोय अजिंक्य की खालिद का शिवाजी या चित्रपटाला वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून जो आहे तो विरोध होताना पाहायला मिळतो। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला असं अनेक संघटनांचं म्हणणं आहे आणि त्या संघटनांपैकी हे कोणतरी तरुण असायला पाहिजे। ही माहिती घेण्यासाठी मी स्वतः त्या प्रेक्षक गृहामध्ये त्या कार्यक्रमात तिथे उपस्थित होतो। ते नेमके तरुण कोण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना कोणाशी बोलून दिलं नाही। लगेचच त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये डांबण्यात आलं आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आता त्यांना नेण्यात आलेलं। त्यामुळे ते तरुण कोण होते, कोणत्या संघटनेशी संबंधित होते याबाबतची माहिती मिळाली नाहीये, मात्र घोषणाबाजी केल्यानंतर त्या तरुणांना आता ताब्यात घेतलेले। उमेश, मात्र या चित्रपटावरनं वाद वाढताना दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं काही हिंदुत्ववादी संघटना याला विरोध करतायत आणि या अनुषंगानं अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना आपण पाहिलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चित्रपट प्रदर्शितच होऊ देणार नाही अशी भूमिका देखील या संघटनांनी घेतल्याचं समजलं होतं। या अनुषंगानं सरकारकडनं काही प्रतिक्रिया आलेली आहे का? अनेक संघटनांनी या सगळ्या संदर्भात जे आहे ते सातत्याने विरोध आपल्याला करताना पाहायला मिळाला। खास करून खालिद का शिवाजी या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जातोय असं सगळ्यात ज्या संघटना विरोध करतात त्यांचं म्हणणं आहे। मात्र अद्याप या चित्रपटावर थेट काही बंदी घालणार आहे किंवा या सगळ्या संदर्भात काही कारवाई करणार आहे अजूनपर्यंत तरी शासनाकडून अशा प्रकारचं काही सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र आज थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये या तरुणांनी अशी घोषणाबाजी केल्यामुळे आता या चित्रपटाबाबत शासन काही कारवाई करणार का किंवा जे सेन्सर बोर्ड आहे या सेन्सर बोर्डने त्या चित्रपटाला जी मान्यता दिली त्याबाबत आता ते सेन्सर बोर्ड पुन्हा काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे का याबाबत आता सध्या तरी कळले नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात थेट अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे याबाबतची कारवाई होऊ शकेल अशा प्रकारचं आता चर्चा ज्या ते उदाहरण आलेलं आहे। ठीक आहे, काय नेमकं होतं या प्रकरणी आपण बघूया। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। उमेश, धन्यवाद, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।